6 नंबरचं एक्झाम्पल आहे 6 एक्झाम्पल. tan इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. सोल्युशन मध्ये लेट y इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. कोसेक्स कन्वर्शन आपण साइन मध्ये करूया. दॅट इज 1/sin x. कॉटचं कन्वर्शन दॅट इज cos x डिवायडेड बाय sin x. दोघांचा छेद कसा आहे? सेम आहे. म्हणजे काय फॉर्म्युला 1 प्लस cos x डिवायडेड बाय sin x. आताच आपण फॉर्म्युला घेतला पाठीमागच्या एक्झाम्पलला 1 प्लस cos थीटा इज इक्वल टू 2 इंटू cos स्क्वेअर थीटा बाय 2 आणि sin थीटा फॉर्म्युला 2 इंटू sin थीटा बाय 2 इंटू cos थीटा बाय 2 that is equal to tan inverse of 2 into cos square x by 2 full divided by 2 into sin x by 2 into cos x by 2. एक cos cancel 2 ला 2 cancel that is tan inverse of राहिलं काय आपलं cos upon sin cot x by 2. कॉटचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला? tan मध्ये करायचं. मग काय फॉर्म्युला आपला? tan पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल टू कॉट थीटा. मग थीटा जागा कोण घेणार आहे? x by 2 घेणार आहे. दॅट इज tan इनव्हर्स ऑफ tan पाय बाय 2 मायनस x by 2. tan इनव्हर्सला tan कॅन्सल दॅट इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस x by 2. हा कोण मिळाला आपल्याला? y. डिफरन्स आहे विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे 0. x चं डेरिव्हेटिव्ह 1 इट इज मायनस 1/2. रिक्वायर्ड सोल्युशन dy by dx is equal to minus 1/2 which is the required solution. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं tan इनव्हर्स ऑफ cos 7x divided by 1 plus sin 7x. आता आपल्याला या ठिकाणी दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. कॉस थीटाचा फॉर्म्युला येतो आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस साइन थीटाचा फॉर्म्युला आहे 1 प्लस साइन थीटाचा फॉर्म्युला आहे कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे लक्षात घ्या. सोल्युशन मध्ये लेट y इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ cos 7x डिवायडेड बाय 1 प्लस sin 7x. मग cosचा फॉर्म्युला आपण 1 नंबरला लिहिलेला आहे. मग थीटाच्या जागेला कोण घेणार आपण? 7x. मग काय फॉर्म्युला तयार होते आपल्याला? cos स्क्वेअर 7x डिवायडेड बाय 2 आहे. इथे डिवायडेड बाय 2 आहे. म्हणजे sin 7x डिवायडेड बाय 2 cos स्क्वेअर 7x डिवायडेड बाय 2 मायनस sin स्क्वेअर 7x डिवायडेड बाय 2 फोल डिवायडेड बाय cos 7x डिवायडेड बाय 2 प्लस sin 7x डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आपण नवीन एक फॉर्म्युला पाहिलेला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा. a प्लस b आणि a मायनस
बी. मग ए ची जागा कोण घेणार आहे? कॉस. बी ची जागा कोण घेणार आहे? साइन. दॅट इज tan इनवर्स ऑफ cos 7x divided by 2 plus sin 7x divided by 2. हा पहिला ब्रॅकेट. दुसरा ब्रॅकेट cos 7x divided by 2 minus sin 7x divided by 2 4 divided by cos 7x divided by 2 plus sin 7x divided by 2 ब्रॅकेट स्क्वेअर. cos 7x divided by 2 plus sin 7x divided by 2 ह्या ठिकाणी दोन टर्म आहेत. ह्या ठिकाणी एक टर्म आहे. एक टर्म काय झाली आपली? कॅन्सल झाली. राहिले रिमेनिंग टर्म tan इनवर्स ऑफ. इथून न्यूमरेटर मधून मी cos 7x divided by 2 कॉमन काढणार आहे. cos 7x divided by 2 कॉमन काढल्यामुळे इथं राहिलं 1 minus sin 7x divided by 2 4 divided by cos 7x divided by 2. सेम डिनॉमिनेटर मधून मध्ये पण मी तेच कॉमन काढणार आहे. cos कॉमन काढलं, cos 7x divided by 2 ते कॉमन काढल्यामुळे पहिली टर्म आपली 1 राहिली. या ठिकाणी cos आहे का? नाही. cos नाही म्हणजे राहिला sin डिवायडेड बाय cos. दॅट इज sin 7x divided by 2 4 divided by cos 7x divided by 2. cos ला cos cancel. That is equal to tan inverse of 1 minus sin upon cos. That is tan 7x divided by 2 4 divided by 1 plus tan 7x divided by 2 sin upon cos is tan. sin upon cos काय झालं आपला? tan झालं. आणखी एक फॉर्म्युला आहे आपला tan pi by 4 minus theta is equal to 1 minus tan theta divided by 1 plus tan theta. मग थीटाची जागा कोण घेणार आहे? 7 pi by 2. मग काय तयार झालं आपलं? फॉर्म्युला तयार झाला आपला tan इनवर्स ऑफ tan pi by 4 minus 7x divided by 2. tan इनवर्स ला tan काय झाले? कॅन्सल झाले. राहिलं आपलं y is equal to pi by 4 minus 7x divided by 2. Differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. pi by 4 constant चा डेरिव्हेटिव्ह 0 minus 7 into x डेरिव्हेटिव्ह 1 divided by 2. 7 into 1 that is dy by dx is equal to minus 7 divided by 2 which is the required solution. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं. 8 नंबरचं tan इनवर्स ऑफ 1 minus tan x by 2 divided by 1 plus tan x by 2. सोल्यूशन मध्ये let y is equal to tan inverse of 1 minus tan x by 2 divided by 1 plus tan x by 2. आता पाठीमागच्या एक्झाम्पलला आपण एक फॉर्म्युला यूज केला होता. कुठला फॉर्म्युला बघा? tan इनवर्स ऑफ pi by 4 minus theta is equal to 1 minus tan theta divided by 1 plus tan. थीटाची जागा कोण घेणार आहे? x by 2. That is tan of pi by 4 minus x by 2. tan इनवर्स ला tan कॅन्सल. pi by 4 minus x by 2. हा कोण आला आपला? y. डिफरन्शिएट with respect to x. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx. pi by 4 चं डेरिव्हेटिव्ह 0. x चं डेरिव्हेटिव्ह 1 divided by 2. dy by dx is equal to minus 1/2 which is the required solution.
9 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं कॉस इनव्हर्स ऑफ साइन 4x. सोल्युशन मध्ये लेट y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ साइन 4x. साइनचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला? कॉस मध्ये. मग काय फॉर्म्युला? कॉस पाय बाय टू मायनस थिटा इज इक्वल काय फॉर्म्युला आपला? साइन थिटा. मग थिटा जागा कोण घेणार आहे? 4x. दॅट इज कॉस ऑफ पाय बाय टू मायनस 4x. कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल, दॅट इज पाय बाय 4 मायनस 4x. डिफरन्शिएट with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. y by 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. 4x चा डेरिव्हेटिव्ह 4x into log 4. That is dy by dx is equal to minus 4x into log 4, which is the required solution.